तर अनुजा पाटील मॅडम आपला दुसरा सेशन सुरू करतायत. माझा होता खरं, पण आता माझ्याकडे मीटिंगला आलेले आहेत. आमची मीटिंग आहे आज अचानक ठरली. तर अनुजा पाटील मॅडम काय घेणार आहेत मला सुद्धा माहिती नाहीये. पण त्या सॉफ्टवेअर इंजिनियर असून IT कंपनीत आहेत. त्या गोव्याला होत्या, नुकतीच मागच्या आठवड्यात बदली झाली आहे नाशिकला. तर त्यांची गडबड असूनही त्यांनी ऐन वेळेला माझ्या वेळेला तयारी दाखवल्यामुळे अनुजा मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही सुरू करू शकता. अनुजा मॅडम व्हिडिओ ऑन करा तुमचा. हो केला. स्पॉटलाइट द्या त्यांना मॅडम. हो दे. हॅलो लिटिल मास्टर, येतो सगळ्यांना आवाज? हाय हाय हॅलो. हा आवाज येतो. अनिरुद्ध, अथर्व, आवाज येतो सगळ्यांना? येस. Great. सूर्यनमस्कार घालून दमलात का? नो. नो ना. व्हेरी गुड, बिकॉज यू हॅव हाय एनर्जी विदिन यू. सगळ्यांकडे खूप छान एनर्जी आहे. ठीक आहे, आता आपण काय करणार आहे माहितीये का? तुम्हाला काय वाटतं, आपल्याकडं पॉवर आहे का शक्तिमान सारखी? कोणाकोणाला वाटतं आपण स्पायडरमॅन, आयर्न मॅन आहे? कोणाकोणाला वाटतं सांगा बरं. व्हेरी गुड, आनंदीला वाटतंय. अजून कोणाला वाटतंय? शौर्याला वाटतंय का? शौर्य तुला वाटतंय का तू आयर्न मॅन आहे? तू आयर्न मॅन, स्पायडरमॅन, शक्तिमान नाहीये. काय व्हेरी गुड. अरे कोणच नाही. कोणच नाही? नाही नाही, असं नाही. सगळेजण तुम्हाला माहितीये काय, बघा तुम्हाला बघायचं आहे का तुम्ही आयर्न मॅन आहे शक्तिमान आहे ते कसं, बघा बरं का. आता सगळ्यांनी असे हात करा, असे हात करा वर. हे हात एकमेकांसमोर असे कर. ठीक आहे, आणि ना हे हात आपण हाताची मूठ बंद करायची, उघडायची, एकदम फास्ट फास्ट करायचं. कधीपर्यंत करायची ही गोष्ट माहिती का? जोपर्यंत आपले हात थकत नाहीत ना तोपर्यंत करायची. कंटिन्यू करा बरं. स्टार्ट. फास्ट 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 फास्ट. व्हेरी गुड राशी. फास्ट करा, फास्ट करा. कधीपर्यंत करायचं माहिती का? जोपर्यंत आपल्या हातांना दमत नाहीत ना, आपले हात थकत नाही तोपर्यंत. लक्षात येतो. फास्ट फास्ट. व्हेरी गुड. आणि थकले ना, आपले हात थकले ना, काय करायचं? दोन्ही हात एकमेकांसमोर आणायचे असते बघा. ते हात आपोआप एकमेकांच्या जवळ येतात चुंबकासारखी. बघा हळूहळू घेतले जातात ना एकमेकांकडे. हो ना, खेचतात का? कळलं का? सगळ्यांचं होतंय ना असं? कळलं आपल्याकडे पॉवर मॅग्नेट. अनिरुद्ध, कळलं का? हो, आता का पॉवर आहे बघा बरं. आपण काही न करता आपले हात कसे एकमेकांकडे येतात, येतात ना? हो. हो, आपल्या सगळ्यांकडे अशी पॉवर आहे. तर आपल्याला काय करायचं माहितीये का? ह्या आपल्या आतल्या शक्तीचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. कसा? बघा आता एवढं तरी कळलं तुमच्याकडे पॉवर आहे. म्हणजे हे काय होतं, अट्रॅक्शन. आपण एकमेकांना खेचून घेतोय. म्हणजे आपण रोजच्या जीवनात जसा विचार करतोय ते सगळं आपल्याकडे अट्रॅक्ट होतंय, सगळं खेचून घेतोय. आपल्या बॉडी तशी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे. तुम्ही चुंबक बघितलं ना, चुंबक खेळण्यातलं आपले ते एकमेकांना कसं चिपकतंय असं खेळताना, बरोबर? तर ते चुंबक आहे ना, तर ते चुंबकाप्रमाणे आपण जे विचार करतोय तसे आपण सगळं अट्रॅक्ट करत असतात. त्यामुळे ना, आता बघा, आता फॉर एक्झाम्पल राशी, मला सांग तुला काय पाहिजे? तुला आता काय खावंसं वाटतंय किंवा कुठली वस्तू पाहिजे? अनम्यूट करून बोल बरं. आता तुझ्या मनात काय वाटतं तुला? किंवा शौर्य बोल, अनिरुद्ध बोला, कोणी पण बोला. अनम्यूट करा. मला फ्रुट्समधलं पोमोग्रेनेट भरपूर आवडतं. काय काय ऐकू नाही आलं, परत एकदा सांगायची. मला फ्रुट्समध्ये पोमोग्रेनेट, ऑरेंज आणि मँगो
आणि फॉग ग्रेप्स. फॉग ग्रेप्स. Orange, pineapple, स्ट्रॉबेरी. orange, apple, You're now connected to both Avante. strawberry. हा राशी, मला आवाज नाही आला काय? कोणी सांग ऐकलं का? मला आवाज नाही आला, मला नेटवर्क ऐकू का? राशी परत एकदा सांगाल बघा काय म्हणायचं होतं तुला? मला फ्रुट्स मध्ये ऑरेंज, फॉग ग्रेप्स, मँगो आणि पोमोग्रेनेट आणि स्ट्रॉबेरी आणि अल्सट मध्ये ब्रेकफास्ट मध्ये सँडविच, पोटॅटोचे सँडविच. आवडतात खायला? हा. व्हेरी गुड, मस्त ग, छान होतं. स्ट्रॉबेरी आवडते का? घरी बनवलेली वाली. हो वा, व्हेरी गुड. तर बघा, तर जेव्हा आपल्याला कळतं ना काहीतरी खायचं आपल्याला छान पैकी, तर मस्त पैकी डोळे बंद करायचे आणि असं आपण विचार करायचा की मला ते खायला मिळालं, आणि बघा ते मिळतं की नाही तुम्हाला. अनिरुद्ध, आनंदी, सांग ना, काय काय आवडतं? मँगो, ऍपल, ऑरेंज. हाय, आता अजून एक आपण activity करायची आहे. ब्रेन मँगो, ऍपल, ऑरेंज, बनाना. 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 हा, अजून पपया. पपया. हम्म, स्ट्रॉबेरी. व्हेरी गुड, ग्रेट. ठीक आहे, म्हणजे सगळ्यांना बऱ्यापैकी सेमच फळं. ग्रेप्स सगळ्यांनाच आवडतात, स्ट्रॉबेरी सगळ्यांनाच आवडते, मँगो पण सगळ्यांना आवडतो ना. बनाना. पायनॅपल. पायनॅपल. पायनॅपल नाही. हम्म, बनाना. हम्म, व्हेरी गुड, छान छान छान. ठीक आहे, पण आजपासून एवढं तर लक्षात आलं ना तुम्हाला की आपल्याकडे पॉवर आहे अशी, आपल्याकडे पॉवर आहे, कळलं ना? सगळ्यांना कळलं ना पॉवर आहे? जेव्हा तुम्हाला असं वाटतं ना मला काहीच येत नाही, तेव्हा ही अशी ऍक्टिव्हिटी करायची आणि बघायचं बरं, आणि म्हणायचं माझ्याकडे पॉवर आहे म्हणून. ठीक आहे. आता दुसरं बघा, दोन्ही हात तुमच्या आधी समोर करा. आपण एक ना मेमरी गेम किंवा ब्रेन गेम खेळणार. काय करायचं, जेव्हा उजव्या हाताची मूठ बंद असते, डावा हात स्ट्रेट ठेवायचा. त्यात सायमल्टेनियसली डाव्या हाताची मूठ बंद करून उजवा हात उघडा ठेवायचा. समजलं? हे आपल्याला फास्ट करायचं. 1 2 1 2 असं हळूहळू करायला बघा बरं. करा असं, प्रयत्न करा सगळ्यांनी. One, two. जेव्हा उजव्या हाताची मूठ बंद असते तेव्हा डावा हात उघडा ठेवायचा, डाव्या हात मूठ बंद असते तेव्हा उजवा हात उघडा ठेवायचा. अपोजिट अपोजिट करायचं. फार दोन्ही हात असे असे नाही करायचे बघा. एक हात उघडा ठेवायचा आणि एक हात बंद ठेवायचा. बरोबर, हा बरोबर करतोय आता. हा, राईट, परफेक्ट. अथर्व पण छान करतोय. फक्त जवळ जवळ हात वर खाली करायचं नाही, हात स्टेबल ठेवायचे अथर्व. बघ बरं. फास्ट, हात वर खाली नाही, हात कॉन्स्टंट ठेवायचा आणि फक्त ही क्रिया आपल्याला कंटिन्यू करायची. व्हेरी गुड शौर्य, फास्ट मस्त करतोय शौर्य. रुही पण छान करतीये. आनंदी करावाळा करतेस आनंदी? हा अद्वैत, अद्वैत स्ट्रेट ठेव हात, असे इकडे तिकडे नाही करायचे, स्ट्रेट ठेवून असे करायचे. ठीक आहे. हा व्हेरी गुड राशी. अथर्व पण छान करतो. बस स्टॉप स्टॉप.
कळालं. जेव्हा आपण रिकाम्या वेळ असतो तेव्हा ह्या ऍक्टिव्हिटी आपण करायच्या. दुसरी बघा, दुसरी ऍक्टिव्हिटी, उजवा हात आपल्या नाकाला लावायचा आणि डावा हात आपल्या कानाला, गणपती पोज असं, तेच अपोजिट, अल्टरनेट. बघा काय केलंय, उजवा हात नाकाला आणि हा डावा हात क्रॉस करून कानाला. उजवा हा उजवा आहे. टू. हा, पुढं. हे आपलं हँड आणि माइंड कोऑर्डिनेशन आहे. बरोबर होतं ना. बदलायचं ते बरोबर करत होते, बरोबर करत होते. यांना काय हे नाही. हो बरोबर, सगळे व्यवस्थित करतायत. राशी बरोबर करते, अथर्व छान करतोय, अद्वैत छान करतोय, शौर्य मस्त करतोय, अनिश पण छान करतोय, पार्थ आणि अन्वी दोघंही छान करताय. मग माझं पण चुकायला लागलं रे, फास्ट फास्ट करतो का बघा बरं, नाकावर हात ठेवायचा, फास्ट. व्हेरी गुड, छान करतोय, छान करतोय. पल्लवी ते तुमचा मुलगा छान करतोय, फक्त त्याच्या शेजारी बसा आणि त्याचे हात आहेत ना, एक हात नाकावर ठेवा आणि असं छान करतो बाळा तू. असं हा बरोबर, हा बरोबर. बरोबर, छान रुही, छान, परफेक्ट. हा छान छान, मस्त. बघा बघा, ह्याला म्हणतात आपलं हँड आणि माइंड कोऑर्डिनेशन. कधी कधी बघा आपला हात असं गालाकडे जातोय, होतोय ना असं, तर हे आपल्याला हा, कोऑर्डिनेशन करायचं, हँड आणि माइंड कोऑर्डिनेशन. बघा होतंय ना. हा शौर्य चुकतं ना थोडं थोडं, हा ह्याने काय होतं, आपलं हात आणि हँड आणि माइंड कोऑर्डिनेशन. अन्वी आणि पार्थ छान करतात ते दोघं, अनिरुद्ध पण छान करतोय. व्हेरी गुड, समजलं. आपण आज दोन कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी केल्या, माइंड आणि हँड कोऑर्डिनेशनच्या, ही सिंपल. आता ह्याच्यातलीच दुसरी ऍक्टिव्हिटी ही आपण अशी केली ना, ही एकदम इझी होती. तर आता ह्याच्याऐवजी काय करायची, ज्ञान मुद्रा करायची, अशी करायची आणि हे अशी. हे जस्ट आपण सिंपल हात करत होतो, त्याच्याऐवजी ही अशी ज्ञान मुद्रा. आणि असं ना, ही आपण सोपी केली ना, अशी हात उघडा ठेवायचा, मूड बंद करायची, ही एकदम सोपी आहे. पण याला थोडं मॉडिफिकेशन, म्हणजे या हाताची ज्ञान मुद्रा करायची, अशी अशी अशी. एकदा इकडे बघा बरं करू, तर पॅरेंट्स पण करा, म्हणजे तुम्हाला पण कळेल कसं आपलं हँड आणि माइंड कोऑर्डिनेशन मध्ये. लक्षात ठेवायचं. एक हात उघडायचा, इकडं मुद्रा करायची. त्याला कॉन्सन्ट्रेट करू दे, त्याला कळलं नाही की काय करायचं. बघा आपण जेव्हा हात बंद करतो तेव्हा अशी अशी ज्ञान मुद्रा होती, पण हे असं सिंपल वाला फास्ट फास्ट झालं सगळ्यांचं हे वालं. पण बघा जेव्हा हे ज्ञान मुद्रा करायची, कॉन्सन्ट्रेट करायचंय, येत नाही म्हणूनच सांगितले करायचं. मला तरी कुठे शौर्य छान करतो, थोडंसं कॉन्सन्ट्रेशन कर बाळा. बघ जेव्हा हात उघडा असतो ना, तेव्हा तिची ज्ञान मुद्रा आणि दुसऱ्या हाताची मूठ बंद. व्हेरी गुड. हा पल्लवी ते छान, तुम्ही त्याला करून घ्या, त्याच्याकडून शिकून घ्या. आणि दोन्हीच्या अशा मुद्रा नाहीत, एक अशी मुद्रा आहे आणि हे अशी. हा इकडचं हे आपण उघडायचं. सिंपल असं असं केलं ना, हे सिंपल असं असं केलं, हे सिंपल सगळ्यांना येतं. फक्त जेव्हा हात उघडा असतो तेव्हा फक्त ज्ञान मुद्रा. कॉन्सन्ट्रेट आहे बाळा. फार तुम्ही छान प्रयत्न करताय. वरती मूठ आणि हे असं, असं परत ही मूठ आणि ह्याचं असं, ज्ञान म्हणतात. बरोबर, समजलं सगळ्यांना. खूप छान करताय सगळेजण, मस्त. राशी छान करते. राशी राशी हे बघ, हे दोन्ही असं असं नाही करायचं, एक असं. जेव्हा आपण सिंपल केलं नाही असं, हा अथर्व बरोबर करतोय, पण मग त्याच्याऐवजी फक्त हे हा पूर्ण हात करायचे, हे असं. जमलं नाही त्याला. हे थोडं फास्ट होणार नाही, पहिल्यांदा हळूहळू करा आणि नंतर प्रॅक्टिस प्रॅक्टिस ना आपोआप फास्ट होईल. जेव्हा वेळ रिकामा असतो ना आपल्याला, तुम्ही टीव्ही बघत असता तेव्हा हात रिकामेच असतात ना, तेव्हा हे प्रॅक्टिस करायची. कळलं का. जेव्हा आपण असं रिकामे बसलेलो असतो, त्यांना आपलं माइंड आणि हँड कोऑर्डिनेशन वाढतं. म्हणजे बघा जसं आपण परीक्षेत लिहितो ना अभ्यास करताना,
आपल्या डोक्यात असतं तेच परीक्षेत लिहितो अभ्यास करताना, त्याच्यासाठी ह्या ब्रेन ऍक्टिव्हिटीजचा उपयोग होतो आपल्याला. ठीक आहे. आता पण आपण तीन हे बघितले ऍक्टिव्हिटी. आता चौथी ऍक्टिव्हिटी. आता हात असे करा आपले. हाताचं हे वन, एक एक बोट. जेव्हा उजव्या हाताचा वन करतो तेव्हा डाव्या हाताचा टू, डाव्या हाताचा वन करतो तेव्हा उजव्या हाताचा टू, असं टू. हे लय अवघड आहे. अवघड नाहीये काही, सोपंच तर आहे. प्रॅक्टिस, काहीच अवघड नाही. हा अनिश बरोबर करतोय. अनिश व्हेरी गुड. तेव्हा एक ते दोन, एक हाताचा वन करतो तेव्हा नुसतं करायचं. माझं पण चुकतंय रे. हे प्रॅक्टिसने होईल, पण हळूहळू प्रयत्न करायचा. शौर्य छान करतोय, अनिरुद्ध छान करतोय, पार्थ पण छान करतोय. तुम्ही प्रयत्न करा. वन, एका हाताचा वन, दुसऱ्याचा टू, राईट. दुसऱ्याचा वन, पहिल्याचा. हा बरोबर करते. बघ, दोन्ही हाताचा टू टू नाही करायचं. हा एकाचा वन, दुसऱ्याचा टू, तेव्हा ह्याचा वन तेव्हा ह्याचा टू. आणि ऍट द टाइम हे कोऑर्डिनेशन आहे. हा जेव्हा हे असं करतो तेव्हा माझं पण चुकतंय. ठीक आहे. आता दुसरी ऍक्टिव्हिटी बघा. हा झालं हे तीन शिकलो आपण. आता दुसरी, ही हे बोट इकडं करायचं, ह्याच्या मागून हे बोट. ठीक आहे बघा असं. हा बरोबर. ठीक आहे. आता जसं एक बोटाचं झालं तसं दोन बोटांचं. अच्छा, तीन बोटांचं. हे असं 5 बोटांपर्यंत करायचं. ठीक आहे. हे 5 बोटांचं झाल्यावर बघा, 5 बोटांचं झाल्यावर हे पहिल्या हाताची 5 बोट, दुसऱ्याचं एक बोट, याची 5 झाल्यावर याचं पहिलं बोट, नंतर याची 4 बोट, याची 2. आता अवघड कळलं आहे. coordination? अवघड नाही, सोपं आहे. सगळं छान करतात. व्हेरी गुड. अनिरुद्ध छान करतो, रुही पण छान करतो. 2 बोट, ही 4 बोट, एकाचे 5. 4 आणि 2. पहिल्याची 5 केले, मग एक बोट. त्याच्यानंतर एका हाताचं हे एकाचे 2 वाढवायचे आणि ह्याच्यातलं एक 5 मधलं एक कमी करायचं. हे 4 आणि 2, म्हणजे 4 आणि 2. इकडचं कमी करायचं. अजून एक कमी करायचं. इकडे एक वाढव. 4 आणि हे 2, हे 4 आणि हे 2, इकडे कमी कर. 4. बघा ऑटोमॅटिक ह्याची 2 असतात म्हणल्यावर आपलं हे पण 2 होतं, पण त्याला आपण जाणीवपूर्वक 4 करायचे. 4 आणि 2. सुरुवातीला येणार नाही. छान करताय, मस्त प्रयत्न करतोय. अनिरुद्ध, रोही. आपल्या मुलांची नावं कसं तर बरं होईल सांगायला. अनुराधा मॅडम, तुम्ही तुमच्या मुलाचं वगैरे नाव घाला, म्हणजे त्यांच्या नावाने ओळखते. अनिश पण छान करतोय, राशी मस्त, अथर्व पण छान. अद्वैत रॉंग करतोय. 4 बोट आणि 2. अनुराधा म्हणजे 4 आणि 2. एका हाताची 4 तेव्हा दुसऱ्या हाताची 2. ठीक आहे. हे असं कोऑर्डिनेशन करायचं. इथं 4 ना, म्हणजे 3 बोट आणि इकडची पण 3. हे 3 3च सोपं आहे. मग एका हाताची 2, दुसऱ्या हाताची 4. 2, 4. मग परत दुसऱ्या हाताचं 1 आणि ह्याची 5, म्हणजे अपोजिट साईडला. जसे या हाताची 5 होतील तशी दुसऱ्या हाताची 5 होणार. अल्टरनेट, रिव्हर्स डायरेक्शन. म्हणजे पहिल्यांदा आपण 5 म्हणजे एक बोट केलं असं 1, नंतर हे 2, हे सोपं सोपं आहे. मग 5 बोटांची 5, नंतर ह्याचं 5 बोट, एका म्हणजे डाव्या हाताची 5 बोट, उजव्या हाताचं 1 बोट. त्याची 5 एक बोट. हा इकडे कमी करायची. तसं तर कमी. बरोबर. हा. ठीक आहे. ह्याच्यानंतर हे एवढं आलं, परत एका हाताची 4 बोट, दुसऱ्याची 2. तर करत राहा.
प्रॅक्टिस न होणार, हे फक्त प्रॅक्टिस करायला लागणार. हे प्रॅक्टिस माइंड करायची. आणि हँड कोऑर्डिनेशन आहे, आपल्या मेंदूचं आणि आपल्या हाताचं कोऑर्डिनेशन. ठीक आहे. आणि ह्याच्याच अपोजिट हे 4 झाले, नंतर 3 बोटांचं करायचं, नंतर याची 2, याची 4. हे थोडस अवघड जाईल बघा, करताना कळेल. समजलं सगळ्यांना हे कसं करायचंय? आता मला कोण कोण एक एक रिवाइज करून दाखवणार, एक एक कोण रिवाइज करून दाखवणार? पहिलं कुठलं केलं आपण ते लक्षात ठेवायचं आपल्याला, आणि जेव्हा रिकामा वेळ असतो तेव्हा करायचं आहे. असं करू. पूर्वी करून दाखवणार. पहिल्यांदा काय केलं होतं आपण? अनम्यूट कर आणि कर. असं केलं पहिलं. हम्म. दाखव हे करून. पहिलं केलं होतं. हा हा बरोबर. अनिरुद्ध तसं केलं होतं पहिलं, बरोबर. हे असं करून आपण ही आपल्याकडे पॉवर आहे हे ओळखलेलं, बरोबर, परफेक्ट. दुसरं आपण काय केलं होतं? दुसरं, हा बरोबर, छान, ही वाला केलं. एका हाताची मूठ, एक हात ऊपर. मूठ आणि तिसरं याला सोडून काय केलं होतं? हा फक्त स्ट्रेट हात ठेवण्याचे, ते ज्ञानमुद्रा आणि हे करणं. तिसरं. हे तिसरं केलं होतं, बरोबर. चौथं कोण सांगेल काय केलेलं? हा बरोबर, राशी. हे असं केलेलं, हे असं 5 बोटांपर्यंत कंटिन्यू केलेलं, नंतर एक बोट अपोजिट, हे 5 बोट, मग हे एक बोट, हे 5 बोट, असं करून एका हाताची बोट 4 करून दुसऱ्याची 2, एका बोटाचं 2 बोट केलं होतं. ठीक आहे. हे कसं? आणि ह्याचं वाईस वरचा, 3 बोट, नंतर इकडच्या 5, या हाताची 5 बोट होणार आणि याची रिव्हर्स रिव्हर्स. याची पहिला 5 बोट घेतली, हा एक बोट घेतला, नंतर दुसऱ्या डायरेक्शन ह्या हाताची 5 बोट, याचं एक बोट, असं करून वाढवत जायचं. समजलं सगळ्यांना हे? सगळ्यांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवा. छान, शाबासकी द्या. हे बघा, पाठीवर हात ठेवायचं, शाबास म्हणायचं, म्हणायचं. माझं लहान म्हणजे शाबास, तूही शाबास, छान केलंय मी. म्हणा सगळ्यांनी स्वतःला शाबासकी द्या, स्वतःला शाबासकी द्या. मस्त, खूप छान केलं मी, व्हेरी गुड. छान वाटतंय ना? स्वतःला शाबासकी द्यायची अशी, मस्त. किती छान केलं. योगासना छान केली, सूर्यनमस्कार छान केले, ब्रेन ऍक्टिव्हिटी पण छान केल्या. ठीक आहे, छान छान, सर्व छान केलंय. व्हेरी गुड कृपाशी. राशी छान केलं, अन्वी पार्थ मस्त. ठीक आहे. आणि ह्या ऍक्टिव्हिटी उद्या परत रिव्हिजन विचारणार बरं का, कुठल्या ऍक्टिव्हिटी केल्या होत्या. एकदा शिकलेलं विसरायचं नाहीये आपल्याला, हे लक्षात ठेवायचं आहे नेहमीसाठी. ठीक आहे. लक्षात ठेवायच्या आहे सगळ्या ऍक्टिव्हिटी, आणि अधून मधून करायच्या. नाहीतर मग आज केलं आणि उद्या लक्षात नाही ठेवलं, प्रॅक्टिस नाही केली तर विसरणार. ओके. थँक्यू. सगळ्यांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवा मस्त. सगळ्यांनी छान केलं, व्हेरी गुड. क्लॅप फॉर स्वतःसाठी टाळ्या, आपल्या मित्रांसाठी, मैत्रिणींसाठी टाळ्या, सगळ्यांसाठी टाळ्या. थँक्यू. 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 बाय बाय. परत भेटूया. थँक्यू मॅम. वेलकम. थँक्यू मॅम. सगळे थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. वेलकम. वेलकम. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. सुलक्षणा मॅडम. हो मॅडम, छान सुंदर घेतलं तुम्ही. मुलांनी पण खूपच सुंदर केलं बरं का. तर हो, सगळ्यांनी छान केलं, आवडलं मस्त. का रे सगळ्यांना? हो. व्हेरी Yes, गुड. ma'am. हो. Yes, ma'am. अच्छा, मग हा ब्रेन गेम आता रोज करायचं प्रॅक्टिस घरी बरं का. आणि जेव्हा मॅडम विचारतील काय काय घेतलं तर बरोबर सांगता आलं पाहिजे सगळ्यांना. Yes, ma'am. Yes, ma'am. गुड, व्हेरी गुड.
मॅडमला थँक्यू म्हटलं का सगळ्यांनी? थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. अरे वा. थँक्यू मॅम. हम्म. So much I love you. Lots of love. ठीक आहे. चला आता नेक्स्ट आपला जो प्रोग्राम आहे. थँक्यू मॅडम. नेक्स्ट प्रोग्राम आपला काय आहे माहितीये का कोणाला? नाही माहिती तर ओ हो. व्हेरी गुड 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 गुड. तर चला आपल्याला राखी शिकवायला कोण येत आहे? अर्चना मॅडम. तर अर्चना मॅडम आता आपल्याला छान शिकवतील. रांगोळी आहे ना मॅडम आज तुमची की राखी? अर्चना मॅडम तुम्ही व्हिडिओ ऑन करा ना. हॅलो अर्चना मॅडम. हा मॅडम, आज हा चित्रकला आणि रांगोळी आहे. हा व्हेरी गुड. चित्रकला आणि रांगोळी आहे. मग राखी आपल्याला नंतर शिकवणार आहे मॅडम. हा तर चला अर्चना मॅडम आता प्रोग्राम आपल्याला शिकवतील. हा एक मिनिट अर्चना मॅडम मी तुम्हाला स्पॉटलाइट देते. हा हा ठीक आहे हाय सुरू करू सगळ्यांना. शकता मॅडम. हाय, नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. कोणाला चित्र काढायला आवडते? कोणाला छान रंगीत चित्र काढायला कोणाला आवडते? कलर सांगा तुमचे आवडते कलर कुठले कुठले कलर? कोणाला कुठला कलर आवडतो तो सांगा. तो ऑरेंज, रेड, ग्रीन, ओके ओके. छान छान. मोबाईल आपलं ड्रॉइंग बुक तयार ठेवलंय का? ड्रॉइंग बुक, पेन्सिल, इरेझर, आपलं सामान घ्या. बसा व्यवस्थित छान. पॅड घ्या खाली व्यवस्थित, म्हणजे तुमचं चित्र वाकडं तिकडे येणार नाही, छान येईल. पॅड घ्या खाली. ड्रॉइंग पेपर घ्या, पेन्सिल घ्या. ऐकू येतंय ना तुम्हाला सगळ्यांना? आपल्याला सुरुवातीला हात जोडायला सांगितले होते तुम्हाला मॅडमनी. आणि कोणतं स्तोत्र म्हणलात तुम्ही? कोणतं? गणपती बाप्पाचं म्हणलात की नाही? कोणाला आवडतो गणपती बाप्पा? गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. चला आपण गणपती बाप्पा काढूयात. गणपती बाप्पा. चला घ्या, पेन्सिल घ्या, इरेझर ठेवा जवळ. दिसतंय का बघा तुम्हाला? मी इथे अगोदर ओम काढलाय बघा. ओम श्री गणेशाय नमहा. गणपती बाप्पाला नमस्कार करून आपण चित्राला सुरुवात करूया. त्याला ते एक पेपर तू पण काढलंय. मॅडम दिसत नाहीये, दाखवात अजून दिसत नाहीये. हा मॅडम, मी दुसऱ्या ह्याच्यावर कॅमेरा ऑन केलाय. त्याला हे करता का? स्पॉटलाइट देता का? कोणत्या नाव म्हणजे काय नाव आहे? अर्चना सोनसाळे नावाने जॉईन केले मी, पण ठीक दुसऱ्या आहे मोबाईल देते. वरून केलाय काय? हा देते. हा आता दिसतंय. दिसतंय. ओके ओके. चला सुरुवातीला आपण इंग्लिश मधला यू काढायचा. त्यासाठी एक छोटी लाईन काढायची उभी, आणि नंतर इथे एक लाईन काढायची. गणपती शिकवतात.
आपण इंग्लिश मधला यू काढतोय की नाही, यू यू काढायचा असा यू. जरा चालू आहे. कोणी कोणी काढलंय मी सांगितलं ते. केला ना. स्केच. का सुरुवात केली का चित्र काढायला? काय काढलं तुम्ही? आपला इंग्लिश मधला यू काढलाय का, यू? अम्ब्रेलाचा यू, यू फॉर अम्ब्रेला. कोणी कोणी काढलाय बघू?